शनिवार दिनांक 7 मे 2022ला JCI नागपूर प्रतिभा झोन 9 द्वारे आयोजित मिसेस महाराष्ट्र प्रतिभा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे मुख्य अतिथी सौ कंचनताई गडकरी यांच्या उपस्थितीत सुरेखपणे पार पडला। यावेळी JCI नागपूर प्रतिभा यांच्याकडून सिंगिंग, डान्सिंग, वेशभूषा स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अंती विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले। एक विचार आला की सौंदर्य म्हणजे काय, ब्युटी म्हणजे काय आणि स्त्रीची ब्युटी म्हणजे काय, स्त्रीचं सौंदर्य म्हणजे काय। सौंदर्य म्हणजे फक्त स्किन कॉम्प्लेक्शन नाही, तर त्या स्त्रीमध्ये असणारे विविध गुण आणि त्या विविध गुणांचा ती आपल्या आयुष्यात करत असलेला वापर, त्या गुणांना ते खतपाणी घालणारा, त्या गुणांचा विकसित करणं, ते गुण आपल्या याच्यात विकसित करणं आणि त्या गुणांचा आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबाला आणि कुटुंबाबरोबर आपल्या समाजाला काय फायदा होतो। आणि ह्या जर क्रायटेरिया त्या मला असं वाटतं त्या स्पर्धेचा असेल तर नक्कीच त्या स्पर्धेचा चीज होईल, सोनं येईल असं मला वाटतं। आणि खरं स्त्रीमध्ये किती गुण असतात हो, खूप गुण असतात। आणि आजचं तर जग असं आहे की कुठल्याही क्षेत्रात स्त्रीनी सोडलंय असं झालं नाही आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जिथे या स्त्रीनी पाय रोवला आहे त्या त्या ठिकाणी तिने सुवर्णपदच प्राप्त केलं आहे, ती मागे हटलीच नाही आहे। आणि असं आहे स्त्रीचं व्यक्तिमत्व आणि असं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपणच आपल्या जीवनाला आधार देत असतो, आकार देत असतो आणि असं करत करत आपलं आयुष्य आपण पुढे जात असतो। हा एक छान प्लॅटफॉर्म आहे की जिथे स्त्रियांना आपलं सगळं कौशल्य दाखवण्याची आज संधी मिळालेली आहे। मी सगळ्यांचं खूप खूप कौतुक करते। मैं नारी हूँ मलकापुर की, चहीती अपनी सास ससुर की, ननद का हूँ मैं गहना, भाभी नहीं मैं बहना हूँ। ये बरसात नशीली तू भी आकर ले नशा, मेरी जान मेरी जान मेरी जान मेरी जान मेरी जान मेरी जान। थोड़ा नीचे झुक कर आता है। हाँ ठीक है।
नमस्कार. आज आपण एका वेगळ्या इव्हेंटसाठी सगळे इथे जमलो आहोत. आणि मी जेव्हा घरून निघाली त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न झाला, एक विचार मनामध्ये आला आणि तो मी तुमच्याशी शेअर करते आहे. आज आपण इथे कॉन्टेस्ट घेतोय, स्पर्धा घेतोय आणि त्या स्पर्धेमध्ये काही क्रायटेरियाज असतील आणि ब्युटी क्वीन स्पर्धा किंवा कुठली स्पर्धा म्हटलं की त्याच्यामध्ये गुणोत्तर आलंच, मार्क्स आलेत, कॉम्पिटिशन आली, पहिला दुसरा नंबर आला. पण ही जी स्पर्धा असते आणि स्पेशली ही स्पर्धा फॉर लेडीज आहे, सगळ्या स्त्रियांसाठी आहे, मिसेस महाराष्ट्र. आणि माझ्या मनात आला, एक विचार आला की सौंदर्य म्हणजे काय, ब्युटी म्हणजे काय आणि स्त्रीची ब्युटी म्हणजे काय, स्त्रीचं सौंदर्य म्हणजे काय. ओन्ली स्किन कॉम्प्लेक्शन तर नाही. एक स्त्री, एक कुटुंब प्रमुख, स्त्री म्हटलं की तिच्या मागे विशेषणं आलीतच. एक कुटुंब प्रमुख, एक युवती, एक माता आणि मग एक पुढे 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 तिच्या ज्या स्टेप्स तिच्या आयुष्यामध्ये चढत जातात. आणि अशा स्त्रीची स्पर्धा तर काय बरं असलं पाहिजे. या स्पर्धेच्या या कॉन्टेस्टमध्ये सौंदर्य म्हणजे फक्त स्किन कॉम्प्लेक्शन नाही, तर त्या स्त्रीमध्ये असणारे विविध गुण आणि त्या विविध गुणांचा ती आपल्या आयुष्यात करत असलेला वापर, त्या गुणांना ते खतपाणी घालणारा, त्या गुणांचा विकसित करणं, ते गुण आपल्या याच्यात विकसित करणं आणि त्या गुणांचा आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबाला आणि कुटुंबाबरोबर आपल्या समाजाला काय फायदा होतो. आणि ह्या जर क्रायटेरिया त्या मला असं वाटतं त्या स्पर्धेचा असेल तर नक्कीच त्या स्पर्धेचा चीज होईल, सोनं येईल असं मला वाटतं. आणि त्या स्त्रीमध्ये किती गुण असतात हो, खूप गुण असतात. आणि आजचं तर जग असं आहे की कुठलंही क्षेत्र स्त्रीनी सोडलंय असं झालं नाही. या प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जिथे या स्त्रीनी पाय रोवला आहे त्या त्या ठिकाणी तिने सुवर्णपदच प्राप्त केलं आहे, ती मागे हटलीच नाही. आणि असं आहे स्त्रीचं व्यक्तिमत्व आणि असं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपणच आपल्या जीवनाला आधार देत असतो, आकार देत असतो आणि असं करत करत आपलं आयुष्य आपण पुढे जात असतो. हा एक छान प्लॅटफॉर्म आहे की जिथे स्त्रियांना आपलं सगळं कौशल्य दाखवण्याची आज संधी मिळालेली आहे. मी सगळ्यांचं खूप खूप कौतुक करते, ज्या स्पर्धक आल्या त्यांना खूप बेस्ट विशेष देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. I request JC Rohini Khalatkar to give memento to Dhurle ma'am. And it pains me to my core because I share special bond with her. It is very sad to tell you that we lost one of the greatest president we have ever had in JCI Nagpur Pratibha. She was the president of JCI Nagpur Pratibha in 2014, was a co-founder member of Rajendra Science Exploratory, founder director at Fondu Learning System. She was a co-founder at morningmoney.com. She did many commendable projects in her tenure. At JVF Madhvi Kavishwar, Pratibha will always miss you, dear. You will always remain in our hands. I request you all, please stand and observe silence for 2 minutes for the departed soul. JC Kiran Bare,
जेसी शमिका खरे, जेसी बीना गांधी, जेसी अपेक्षा भंडारकर, जेसी प्रणाली चौधरी, जेसी पल्लवी गाडगे, जेसी पल्लवी देशमुख, and जेसी सीमा पागे, जेसी मालिनी मानवेंद्र. Hello, ma'am. Beautiful smile, and tonight you're looking very gorgeous. Thank you so much. My question to you is, what is the most ideal thing in a marriage? एक शादी में सबसे इम्पोर्टेंट या आइडियल बात क्या होनी चाहिए? थैंक यू फॉर द क्वेश्चन, मैम. मुझे लगता है एक शादी में एक दूसरे को रिस्पेक्ट देना ये सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट है. जब हम एक दूसरे को रिस्पेक्ट देते हैं मतलब हम एक दूसरे को सपोर्ट करते हैं. कुछ नई चीज़ करनी है, हम एक दूसरे को सपोर्ट करके उन्हें आगे लेके जाने के लिए प्रोत्साहित करते हैं. अगर एक दूसरे के प्रति बहुत रिस्पेक्ट है तो घर में प्यार भी रहेगा और फैमिली में सब लोग खुश भी रहेंगे. फैमिली में खुश है तो फिर और क्या चाहिए ज़िंदगी में. थैंक यू सो मच. ओके, सो मैरिज में सैक्रिफाइस आता है, पार्ट है मैरिज का. मैम सब खुश तभी रहेंगे. मैम डिपेंड करता है हम क्या फील करते हैं. कभी कभी सैक्रिफाइसेस में भी बहुत ज़्यादा खुशी होती है क्योंकि हम दूसरों के चेहरे पे जो खुशी देखते हैं उससे हमें और ज़्यादा एनर्जी आती है और हम अपनी लाइफ और ज़्यादा अच्छे से जी सकते हैं. हमें एक नई उम्मीद मिलती है और ज़िंदगी में उम्मीद कायम रहना, वो बढ़ते रहना बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है. ओके, थैंक यू. नाइस. थैंक यू सो मच, मैम.